ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णा वीणा सतार घेऊन, कर्णा वीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्र संहिता 54 1-7 ही वचने. स्तोत्र 54 1-7 ही वचने. हे देवा, तू आपल्या न्यायाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे, कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत. दानगे लोक माझा जीव घेऊ पाहतात, त्यांनी देवाकडे लक्ष लाविले नाही. पहा, देव माझा सहाय्य करता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल. तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे. माझ्या शत्रूकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमचा जो प्रेमळ, सर्व समर्थ तारणारा, याच्या सर्वश्रेष्ठ नावात सलाम. आज आपण स्तोत्र संहिता 54 यावर मनन करणार आहोत. या स्तोत्राची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर या स्तोत्रामध्ये दावीद राजाने शत्रूंपासून संरक्षण मिळावं यासाठी प्रार्थना केलेली. पहिले शमूएल 23:19 या वचनाप्रमाणे जिफी लोक जे होते ते शाऊल राजाला दावीद कोठे लपलेला आहे हे सांगत असत. त्यामुळे दावीद शत्रूंनी वेढलेला होता. अशा वेळी दावीद देवाकडे मदतीसाठी याचना करतो. याच स्तोत्रामध्ये आमचा प्रभू येशू ख्रिस्तही दिसतो. तुमच्या आमच्या पापामुळे ख्रिस्ताची ही स्थिती दाविदास सारखीच झालेली होती आणि तो देखील देवपित्याकडे याचना करत होता. ख्रिस्त प्रभूला दैवी उपस्थितीची गरज होती. अर्थात तो सुटकेसाठी प्रार्थना करत नव्हता, परंतु दावीद मात्र संरक्षणासाठी आणि सुटकेसाठी प्रार्थना करत होता. तो सुरुवातीलाच प्रार्थना करतो,
वचन 1, 2, 3 यामध्ये तो म्हणतो, हे देवा, आपल्या नावाने मला तार आणि मला योग्य न्याय दे. माझी प्रार्थना ऐक, कारण परकीय आणि दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहत आहेत. वचन 4 आणि 5 मध्ये दाविदाचा खंबीर विश्वास आम्हाला दिसतो आहे. तो म्हणतो की देव त्याचा सहाय्यकर्ता आहे. स्तोत्र 46:1 मध्ये दावीद म्हणतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. खरोखर हा देव सहाय्य करणारा सत्य आहे. स्तोत्र 143:12 मध्ये देखील तो प्रार्थना करतो. तो म्हणतो, तू आपल्या दयेने माझ्या वैरांचा न्यायनाट कर. माझ्या जीवाला गांजणाऱ्या सर्वांचा नाश कर. का? कारण मी तुझा दास आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने अशी प्रार्थना न करता त्याच्या शत्रूंसाठी पित्याकडे क्षमेची याचना केलेली आम्ही पाहतो. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव हा क्षमा करणारा, दया करणारा आहे. पुढे दावीद वचन 6 आणि 7 मध्ये काय म्हणतो? तो म्हणतो की मी स्वइच्छेने यज्ञ बली अर्पीन. का? कारण परमेश्वराचे नाव उत्तम आहे. हाच दावीद स्तोत्र 52:9 मध्ये लिहितो, हे तू घडून आणले आहे, म्हणून मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहेत. होय प्रियांनो, परमेश्वराचे नाव सर्वात उत्तम आहे, सामर्थ्यशाली आहे, गौरवी आहे, वैभवी आहे. म्हणून त्याचे उपकार स्मरण करणे उत्तम आहे. वचन 7 मध्ये परमेश्वराचे स्तवन आणि उपकार स्मरण करण्याचे विशेष कारण तो या ठिकाणी सांगतो आहे. काय कारण? त्याने मला सर्व संकटातून सोडवले आहे आणि माझ्या शत्रूंवर मला विजय दिला आहे. तेव्हा प्रियांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही संकटांना तोंड देता, शत्रू तुम्हाला त्रास देतात, तेव्हा तेव्हा आपल्या जिवंत व सर्व समर्थ परमेश्वरा पुढे या आणि पूर्णपणे विश्वास ठेवा. त्याचा धावा करा. तोच आपला तारणारा व आधार आहे. प्रभू आपणास सहाय्य करो. प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तू आम्हाला वाचविणारा, तारणारा असा तू आहेस. आम्ही पूर्णपणे तुझ्यावर विश्वास ठेवावा. तुला कदापि सोडू नये. तुझं स्तवन करावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्त तुझा पुत्र याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.